जत्रात गाठी पडतात की हां मग तुझं काय चाललंय, मग मला 2 मुलं, मग मला 1 मुलगी, मग माझं आमकं चाललंय, माझं तमकं चाललंय, मग आईस्क्रीम दे, आमकं दे, तमकं दे. हां दिप्पीचं मला आठवतं, दिप्पीचं. कारण की आजू असं आहे की सगळ्यांनी बोलल्यानंतर हा गायब असतो, हा आल्यानंतर सगळे गायब असतात. आणि सरांचं एक वाक्य मला अजूनही आठवतं, सर नेहमी म्हणायचे गांभीर्याने घ्या, आणि आम्ही गांभीर्याने घेतो. आणि गावामध्ये तुम्ही सांगा की रयत शिक्षण संस्थेच्या शाखेत चाललंय काय. ज्या काय बोलायच्या ते सगळ्या आपण बोलूया, बेधडक बोलूया, कारण की उद्याचा दिवस नसेल. उद्यापासून यस सर, हाय सर, लाईक दॅट आपलं सगळं. किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून, किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून, रूप साठवू मनात घेऊ डोक्यात भरून. मागल जी पोरं होती त्यांचे कंठ फुटलेले असायचे, म्हणजे जनगण ही जोरात म्हणा जनगण मन, आणि मला यांचा हसायला यायचं. निक्का मॅडम रुपीला काय म्हणा, रुपे ए रुपे तुझ्या बाप्पाचा बेंच ह्याच्या उठी होते तू. हा मित्र आहे, माझा वर्ग मित्र आहे. आम्ही दोघं गेट टुगेदरला आलो. त्याच्या बायकोचं काय घेणं त्यांना नाही, माझ्या बायकोचं काय घेणं त्यांना नाही. त्याची पोरं कुठे आहेत त्याला माहिती, माझी पोरं मला. पण जर मी माझी बायको. मित्रांनो, शाळा फक्त शिक्षणाचं ठिकाण नसतं, ती असते प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली गुरुकिल्ली. इथंच आपण अक्षर ओळखतो, पण शब्दापलीकडचं आयुष्य कसं जगायचं ते ती शिकवते. मित्रांनो, ही फक्त शाळा नव्हती, ती होती आपली दुसरी आई, जी प्रत्येक क्षणी आपल्याला घडवत होती, सांगत होती चुकलंच तरी चालेल पण थांबू नको. नमस्कार मित्रांनो, मी विक्रम पाटील. कशात सगळे मजेत ना? मजेत राहा मित्रांनो. आज मी आलोय पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक इथे. या मित्रांनी मला कॉल केला होता की आमचं प्रथम गेट टुगेदर आम्ही घेतोय आणि ते आम्हाला यूट्यूबवरती दाखवायचं आहे, तर तुम्ही याल का? तर नक्कीच या मुलांचं प्रोत्साहन वाढवायला मी तयार असतोच मित्रांनो. गेट टुगेदर ही अशी एक म्हणजे गरज आहे मित्रांनो आत्ता, की जी आपली जपलेली मैत्री असते लहानपणाची, ती अखेरपर्यंत टिकवण्याचं एक साधन झालेलं आहे गेट टुगेदर, आहे ना. आणि ही गेट टुगेदर, छोटी गेट टुगेदर प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्ग मित्रांनी केली पाहिजेत. एकोपा जपला पाहिजे, एकोपा वाढवला पाहिजे, सुखदुःख वाटली पाहिजेत. त्यासाठी हे गेट टुगेदर एक महत्त्वाची भूमिका ठरते. आणि मला वाटतं आता पाटण तालुक्यातच काय पूर्ण महाराष्ट्रात आहे ना, बऱ्याच ठिकाणी आता गेट टुगेदर फॉर्ममध्ये चाललेत. आणि तसंच हे गेट टुगेदर या शाळेचं नाव जरा या विद्यार्थ्यांच्याकडूनच जाणून घेऊया. थोडं मला अवघड वाटलं. महत्त्वाचं ही रयत शिक्षण संस्था आहे, कर्मवीर अण्णांची संस्था आहे, त्यामुळं विद्यार्थी हे गुणवंत असणारच. तर मित्रांनो, मला जरा सांगा या तुमच्या शाळेचं नाव. धन्यवाद मित्रा. आणि आमच्या शाळेचं जे कार्यक्रमाची तुम्ही जे यूट्यूबवर चॅनेलवर जे प्रचिती करणार आहे त्याच्यासाठी मनपूर्वक आभार तुमचे आणि स्वागत आहे कार्यक्रमानिमित्त तुमचं. तर साधारणतः 1987 साली ही शाळेची स्थापना झाली. ही भागशाळा आहे, जी गांधी तिकडीची एक भागशाळा म्हणून दिवशी इथे ची स्थापना 1987 साली केलेली आहे. अतिशय दुर्गम असा भाग आहे, इथं खेडेगावातली मुलं शिकायला येतात. आणि रयत शिक्षण संस्थेचे पण मी आभार मानतो की अशा खेडोपाडी ठिकाणी त्यांच्या अनेक ठिकाणी संस्था आहेत की ज्याच्यातून अनेक गरिबांची, अनेक बिहाइंड द कास्ट ह्या लोकांची मुलं इथून शिकून मोठी झाली. आणि खरंच मला माझ्या शाळेविषयी, मित्रांविषयी आणि संपूर्ण परिवाराविषयी अतिशय अभिमान आहे. थँक्यू. धन्यवाद. काय मित्र, काय सांगते? नमस्कार, माझं नाव कुलदीप विभूते. आत्तापर्यंत जे सांगितलं ते आमच्याबद्दल सांगितलं, आमच्या शाळेबद्दल सांगितलं. पण आता मी थोडे 2 शब्द यांच्याबद्दल सांगतो. जेव्हा सुरुवातीला गणेश गोलपनी मला फोन केला की असे एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांना आपण बोलवायचं का, तर थोडंसं फायनान्शियलमध्ये मी थोडं म्हटलं की बघूया, विचारूया. पण जेव्हा मला हे कळालं की ते जे मानधन घेणार आहेत ते निराधार लोकांना दान करणार आहेत, त्यावेळेस मी एका क्षणाचाही विलंब न करता डायरेक्ट म्हणलं की बोलवूया. छान छान मित्रांनो, हे एक गोष्ट खरी आहे. आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत जे आपल्याला रेव्हेन्यू येतं आहे आणि ज्या यात्रा यूट्यूबवरती वगैरे मी दाखवतोय, असे कार्यक्रम छोटे त्याचे आपल्याला मानधन येते, ते आपण निराधार लोकांसाठी यूज करत असतो, त्याचा वापर करत असतो. हे तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिलेलेच आहेत. त्यामुळे धन्यवाद मित्रा. आणि काय तुम्ही बोलाल? तुमचं नाव सांगा. माझं नाव हर्षवर्धन पाटणकर आहे. प्रथमतः धन्यवाद, तुम्ही आमच्या शाळेचं गेट टुगेदर कव्हर करायला आलेला आहात. तर हा आमच्यासाठी थोडा भावनिक क्षण असेल, कारण खूप दिवसानंतर आम्ही भेटणार आहोत. तर आम्ही काही आमचे सुखदुःख जे काही आहेत आम्ही शेअर करेन आणि पुन्हा जे जुने इतिहासातले दिवस आहेत ते आम्ही एन्जॉय करायचा प्रयत्न करू. थोडा उजाळा देणार. बरोबर. प्रथमतः आमचं हेच आहे की जुन्या आठवणींना उजाळा देणे आणि मैत्री जपणं. मैत्री जपणं. कारण जी शाळेत झालेली मैत्री
ती शेवटपर्यंत विसरता येत नाही आहे बरोबर. ना. असे कित्येक मित्र आमचे आता आज भेटतील की जे आम्हाला 10वी नंतर पहिल्यांदा भेटणार आहेत. 20 वर्षानंतर आम्ही एकत्र येत आहोत. 20 वर्षानंतर आम्ही एकत्र येत आहोत. मग यार तुम्ही मस्त वाटणार आहे तुम्हाला आज गुड ते. पण आणि वन्स अगेन धन्यवाद. अरे असू दे, असू दे. तुम्ही बोला, तुम्ही काय सांगाल? माझे नाव अजित सूर्यवंशी. मी पण ह्याच शाळेमध्ये शाळा शिकलेलो आहे आणि मला ॲक्च्युली आता सर्वांना कसं आहे कामावरच वेळ मिळत नाही, कोणाला काय मिळत नाही, तर तरी पण मी वेळात वेळ काढून आमच्या मित्रासाठी आलेलो आहेत. तसे आमचे सर्व मित्र येतील, त्या आपण भेटू सर्वजण. ओके ओके, धन्यवाद. 20 वर्षापूर्वी इथून निघालेली ती 2004 ते 2005ची बॅच आज पुन्हा या मातीत त्या पायऱ्यांवर त्या वर्गात परत आलेली आहे. कुणी आज डॉक्टर झालं, कुणी इंजिनियर, कुणी शिक्षक, कुणी शेतकरी, पण सगळ्यांच्या मनात अजून एकच ओळ राहिली, ती फक्त माझी शाळा. किती वेळा स्वप्नात आली होती, पण आज खरंच पावलं इथवर पोचलीत. तीच शाळेची घंटा, तेच मैदान, तीच टेबल आणि तीच मित्रमंडळी. डोळ्यात पाणी आहे पण हसूही आहे, कारण आज बालपण पुन्हा एकदा जगायला भेटलं. हे फक्त स्नेह संमेलन नाही, ही आहे आपल्या आठवणींची, आपुलकीची आणि संस्काराची पुनर्भेट. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुमच्या शाळेतील आठवणी तुमच्या मनात जाग्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. माझं नाव सुशांत मोहिते. 2004 आणि 5मध्ये 10वी इयत्ता पास करून ज्यावेळेस शाळेमधून रजा घेतल्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर आम्ही सर्व स्नेहमेळाव्यानिमित्त सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांची पुन्हा एकदा शाळा भरवून नक्कीच दिवशी गावामध्ये ठक्करअप्पा विद्यालयामध्ये चांगल्या प्रकारे कशा मोठमोठ्या पोझिशनला जसं आम्ही या छोट्या घरट्यातून पाखरं उडून गेली, ते आम्ही सर्वजण एकत्र एका घरट्यामध्ये परत पाखरं उडून एका जागी येऊन स्वतःची गाठभेट घेऊन आणि जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येत आहोत. काय वाटलं सकाळी निघताना, आज कोण भेटणार, कसं वाटलं? आज ज्यावेळेस आपण एकत्र भेटणार तर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी असा एखादा कोणता मित्र आठवला की नाही यार मला याला खास बघायचं आहे? खास म्हणजे तसे बरेच जण आहेत की जेणेकरून प्रत्येकाचं लय जण असते, पण त्यातला एखाद दुसरंच असं असतं की यायला नाही, याला मला बघायचंय. असं कोण असा वाटला तुला? एखाद दुसरा म्हणजे आजा. का म्हण असं का वाटतं की या महिला तुला बघावं? कारण की आजू असं आहे की सगळ्यांनी बोलल्यानंतर हा गायब असतो, हा आल्यानंतर सगळे गायब असतात. मित्रांनो, मला जो फोन आला ते हे आपले मित्र गणेश घोलप, त्यांचा मला कॉल आला की दादा आमची शाळेचं गेट टुगेदर आहे आणि सर्व जुने मित्र आम्ही 20 वर्षानं एकदा परत भेटतोय आणि तो क्षण आम्हाला कॅमेऱ्यात कैद करायचा आहे. त्यामुळं मला काल बरेच कॉल आले की गेट टुगेदर आमचं दाखवाच तुम्ही. तर खास या मित्रासाठी आपण इथं आलोय. काय सांगेल गणेश भाऊ तुम्ही? ॲक्च्युली सगळ्यात पहिलं तर मी अमोल थोरातचे आभार मानेन की त्यांनी याच्यामध्ये खूप मोठा वाटा घेतला. आणि हेच महत्त्वाचं असते. हे आयोजन पहिल्यापासून यात्रेला, यांची यात्रा जुळेवाडीची यात्रा पहिली असते, याच्यानंतर दिवशीची यात्रा असते. दिवशीच्या यात्रेवेळी आमचं ठरलं होतं की मुलं सगळे एकदम भेटायचं. माझ्या सर्व मित्रांना मी प्रॉमिस केलेलं आपण एकदा नक्की भेटायचं. नंतर अमोलचा असा ग्रुप व्हॉट्सअपवरती ग्रुप काढला. त्याच्यानंतर अमोल बोलला की आपण भेटूया, गेट टुगेदर करूया. तर अमोलला बोललो बघ 4-5 जण आपण भेटू, त्यांच्याशिवाय सर्वांची मतं घेऊ आपण आणि त्याच्यावरती नंतर आपण कार्यक्रम सुरू करू. तर अमोलनी खूप मेहनत घेतली. कुलदीप आहे, आपले बाकीचे सर्व सहकारी आहेत, त्याच्याबद्दल सर्वांनी धन्यवाद तर त्याचे करणारच आहे. बाकी मुलींनी पण जास्त सहभाग दाखवला, त्याच्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रम असा आमचा अजून रंगतदार होईल अशा अपेक्षा करतो. धन्यवाद. शाळेविषयी तुम्हाला काय वाटतं ते जरा सांग. कसं वाटला, नाही तर आजच्या दिवसाविषयी कसं वाटलं? खूप एक्साइटमेंट होती आजच्या दिवसाची. 20 वर्षानंतर आम्ही एकत्र येणार होतो. 2004-5च्या बॅचला नंतर आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्यात स्पेशली 2-3 मुलं आहेत ते की आम्हाला भेटलेच नव्हते पूर्वीपासून, जसं की अरुण आसवले आहे आणि गणेश आहे, किशोर असतो, जे जुळेवाडीचे आहेत. ते लोक म्हणजे फार कमी भेटतात आम्हाला. बाकीचे जे आहेत ते भेटतात पण हे थोडे कमीच भेटतात. आणि 20 वर्षांनंतर अरुणला तर मी 20 वर्षांनंतरच बघतोय, भेटलाच नाही तो 10वी पास नंतर. तसाच आहे का, बदललाय का? अरुण तसाच आहे अजून, थोडासा चेंजेस आहेत पण आहे तसाच आहे. स्वभावात पण काही बदल झालेला नाही त्याच्या. अरुण दादा काय सांगाल, कसं वाटतं ही नवीन मित्र, नवीन म्हणण्यापेक्षा जुनीच मित्र नवीन रूपात बघताना कसं वाटतंय तुला? जे जुनं ते सोनं असतं, जुनं ते सोनंच असतं. आणि ही मित्र भेटलेत ना
ज्या आम्ही ज्या इथे शाळेमध्ये ज्या आठवणी पहिल्या आमच्या होत्या त्या जाग्या झाल्यात आणि एकदम असं म्हणजे सांगू शकत नाही की मन भरून आले, पण ते व्यक्त करू शकत नाही. माझे नाव उदयन पाटणकर, हे आमचे पवार सर आहेत आणि हे आम्हाला इंग्लिश विषय शिकवायचे. आम्ही त्यांना 20 वर्षानंतर बघतोय आणि तुम्हाला खरं सांगतो 20 वर्षापूर्वी जसे होते तसे आज देखील आहे. आणि सरांना बघून आज आम्हाला खूप खूप आनंद होतोय. आणि सरांचं एक वाक्य मला अजूनही आठवतं. सर नेहमी म्हणायचे गांभीर्याने घ्या, आणि आम्ही गांभीर्याने घेतलं म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. सर या इकडे. सर नाव काय आपलं म्हणलं? माझं नाव पवार सर. काय ना? हा घ्या. तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांनी खरोखर गांभीर्याने घेतलंय. आज प्रत्येक ठिकाणी चांगल्या पोस्टला आहेत तुमचे विद्यार्थी. कसं वाटतंय सांगा? आज या ठिकाणी आल्यानंतर अतिशय आनंद होतो. खरं तर ही मुलं त्यावेळेला खूप लहान होती. भविष्यात काय करायचं हे त्यावेळेला आत्तासारखं एवढं नव्हतं. आत्ता जे पालक वगैरे विचार केला तर तो काळ तसा नव्हता. बघू 10वी झाल्यानंतर, बघू 12वी झाल्यानंतर, आज ही सगळी टॉपला असलेली बघून अतिशय आनंद होतो. कारण खरं शिक्षकाची संपत्ती काय तर हीच आहे आमची. आणि हे आज एवढ्या टॉपला गेली याच्या इतकं दुसरं आनंदाची आणि श्रेयाची गोष्ट कुठलीच नाही. तुम्हाला कॉल आला यांचं गेट टुगेदर आहे, कसं वाटलं? बेस्ट. पहिल्यांदा कॉल आला मला, अमोलचा कॉल आला. अमोलचा कॉल आला, बरं वाटलं एकदम. त्यानंतर मी ठरवलंच यायचंच. आजचं काय तुमचं बिझी शेड्यूल होतं का? काय शेड्यूल ह्याच्यापेक्षा महत्वाचं असूच शकत नाही. विद्यार्थी आणि सरांमधलं शेड्यूल मध्ये हे फार महत्वाचं आहे. शेड्यूलचा विषय नाही एवढा. आणि सरांनी वेळ काढून इथं उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही खूप खुश आहे आणि आभारी आहोत त्यांचे. बरं सर, तुझं एवढं म्हणजे गुण गातायत, नेमकं काय सांग? ही सरांची सगळ्यांची कृपा आहे. कारण की आज ज्या मी स्टेजवरती आहे या गुरुजन ह्यांच्यामुळं आहे आणि माझ्या मित्रपरिवारामुळे इथे आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. इथं आज आले, एकत्र जमलो आणि मला इथं घडवण्यामागचं मोलाचा वाटा हा गुरुजनांचा आहे. कारण की जसं एखाद्या मंदिरामध्ये कळस बनवण्याचं काम जे होतं, जो पाया बनवण्याचं काम जे केलं ते ह्या शाळेतून झालेलं आहे. मी इथं घडलेलो आहे आणि मी आज ज्या स्टेजवरती आहे त्या गुरुजनांच्यामुळेच आहे. नमस्कार. आज या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे मी आज ठक्कर बाप्पा विद्यालय भागशाळा दिवशी बुद्रुक बॅच 2004-05 च्या वतीनं गेट टुगेदरसाठी सर्व गुरुजन वर्गांचे आणि माझ्या जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून आभार व्यक्त करतो. प्रमुख पाहुणे दीपक प्रज्वलन करत आहेत. सत्कार करताना त्यांना सांगा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार मिळालाय त्यांना. अरे टाळ्या वाजवा खाली बसून. जगामध्ये 2 प्रकारची माणसं असतात, एक हॅव्हिंग मॅन आणि एक बीइंग मॅन. हॅव्हिंग मॅन म्हणजे काय माहिती आहे का? प्रचंड भौतिक सुखाची अपेक्षा करणारा माणूस. पाहिजे, ओढत राहायचं, मला अजून कमी पडते. तो ओढतच राहतो, परंतु त्याचा उपभोग घ्यायचा विसरतो. फक्त तो संचय करत असतो. त्याला म्हणायचं हॅव्हिंग मॅन. अभिजित येते का? आणि दुसरं शाळेतली सवय. दुसरं कोण आला? बीइंग मॅन. वाटण्यात आनंद, प्रेमातला आनंद, सर्वाशी प्रेमाने वागणं, देण्यातला आनंद त्याला असतो. त्याला सामाजिक भान असते. नदी वाहताना तिचं टार्गेट काय असते? समुद्राला मिळणं. पण वाहत असताना काय करत असते? जीवन नदीच्या काठावर फुलत असतं. त्या पद्धतीनं आपलं जीवन जर फुलवायचं असेल तर इतरांचे जीवन फुलवायला पाहिजे. म्हणून तुम्हाला मी भागशाळेच्या वतीनं काय विनंती केली, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमची भरभराट हो, आरोग्य तुम्हाला लाभो आणि आमची फक्त जरी तुम्हाला आठवण राहिली त्यातच आम्हाला खूप समाधान आहे. आणि तुम्हाला या निमित्तानं या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. वेळ भरपूर होणार आहे आणि आत्तासुद्धा वेळ भरपूर झालेला आहे.
भरपूर बोलण्यासारख्या बाबी असतात किंवा मी आता प्रवचनच करतो त्यामुळे काही तास दीड तास मी बोलू शकतो, पण मी बोलत नाही. आता सर्वांना मी संधी देतो आणि परत एकदा शुभेच्छा सर्वांना देतो. या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपले शूटिंग करणारे जे मेंबर आहेत त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी खरंच आभार व्यक्त करतो. आपल्याला ते सजेशन देतात. आता मगाशी इथं हे सगळे मेंबर म्हणतात की आबा सगळ्यांनी सांगतात असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, पण आबासनी मी सांगणारे कोणतरी आहेत. तर असो, त्यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. खरं तर आज या ठिकाणी येतानाच प्रचंड आनंद झाला. इतक्या वर्षानंतर आपण भेटणार आहोत ही एक भावना असते, ती फार महत्त्वाची असते. या ठिकाणी भाषण तर मुळीच करणार नाही, कारण जे सांगायचं गुरुत्वाचा मान होता तो गुरुत्वाचा मान आबांनी आणि अण्णांनी घेतलेला आहे. तुम्हाला फक्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. खरं तर गेट टुगेदर का असावं हेही मोरे सरांनी या ठिकाणी सांगितलं. आज अशा क्षेत्रामध्ये आहात, अशा उंचीवरती आहात, निश्चितपणे तुमचा अभिमान आम्हाला वाटतो आणि अशीच एक संगत आपल्यामध्ये टिकली पाहिजे, जेणेकरून मीच नाही तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी असू. ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी माझ्याबरोबर माझा मित्रही आला पाहिजे, ही या तुमच्या गेट टुगेदरमधून साध्य होईल. दुसरं सांगायचं झालं तर दिवशी आपण पंचकृषीचा जर विचार केला का आपल्या शेजारी मारूल आहे, पलीकडे पापड आहे, इकडं मरळी आहे, या सगळ्या परिसराचा जर आपण विचार केला तर दिवशी गावाला एक वेगळेपण आहे. या ठिकाणचा एक सांस्कृतिक वारसा आहे. हा सांस्कृतिक वारसा तुमच्याकडे बघून निश्चितपणे जाणवतो. म्हणजे आपण म्हणतो घराला घरपण असतं, तसं गावाला गावपण असतं आणि दिवशीचं गावपण सांगायची गरज नाही. आज हे तुमच्या सर्वांच्यातून आम्हाला दिसते. आज तुम्ही आलं पाहिजे आणि गावामध्ये तुम्ही सांगा की रयत शिक्षण संस्थेच्या शाखेत चाललंय काय. इंग्लिश मिडियम मागासपासून चाललंय की इंग्लिश मिडियममध्ये काय असतं, येलो डे, रोज डे, ब्लॅक डे, आपलं टाय बी घालून फिरणं वगैरे असतात. ह्यांचा अर्थ तुम्ही इंग्लिश बोलत नाही का. आज इतकं इंग्रजी बोलायचं सोपं झाले, कितीतरी ॲप आले त्याच्यातून बोलतायत. फार फास्ट युग चालले, कॉम्पिटिशन फार आहे. ह्याच्यामध्ये जर यायचं असेल तर आपल्या रयत शिक्षण संस्था जगाच्या पुढं 2 हात पुढं आहे. माझे नाव श्री लटके विनायक पिलाजी. मी BA BEd आहे, DSM झालेला आहे कोर्स. गेली 2 वर्ष झाले मी मुख्याध्यापक म्हणून यशवंतराव चव्हाण विद्यालय पिंपरी बुद्रुक या ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि तिथं काम केल्यानंतर माझी बदली आताच 22/3/2025 रोजी गांधी टेकडी या ठिकाणी प्राचार्य म्हणून झालेली आहे. आपल्याबद्दल चांगलंच मत आहे पोरांचं सगळ्यांचं. तुम्ही कार्यक्रम आयोजित केला, तुमचे शतशी आभारी आहोत. तुम्हाला इथून पुढच्या आयुष्यात भरपूर शुभेच्छा आणि तुमची मुलं आमच्या बागशाळेत घालावी अशी माझी अपेक्षा आहे. हे बा, हे 2004 आणि 2005 ही 10वीची जी बॅच होती, ह्या बॅचचं गेट टुगेदर घेण्याचं काम अमोल थोरात आणि शैलेश विभूते या दोघांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात येत आहे. सो आता लास्ट वाक्य शेवटचं वाक्य बोलतो की दिस इज अवर स्कूल अँड अवर एरिया. सो आपल्याला सगळ्यांना धडाकेबाजपणे बोलायचं आहे, मनमोकळेपणानं बोलायचं आहे. ज्या काही गोष्टी आपण अनुभवल्या, ज्या काही बोलायच्या त्या सगळ्या आपण बोलूया, बेधडक बोलूया. कारण की उद्याचा दिवस नसेल. उद्यापासून यस सर, हाय सर, लाईक दॅट आपलं सगळं बोलणं होणारच आहे. सो आज बेधडक बिनधास्तपणे बोला आणि आज मोबाईल सायलेंट करून सगळ्यांनी शांत राहा. आणि सो स्पेशल थँक्स टू ऑल. अभिजित पाटणकर, मायसेफ अभिजित पाटणकर. मी एक सामान्य विद्यार्थी या शाळेत होतो आणि जेव्हा मी शिक्षण घेत होतो तेव्हा माझी परिस्थिती हालाकीची होती. त्या परिस्थितीमधून मी शिकलो, मी मोठा झालो. याचा मोलाचा वाटा हा शिक्षकांचा आहे. मी आता छत्रपती संभाजीनगर येथे जॉब करतो आहे. माझं क्वालिफिकेशन झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडस्ट्रियल फर्मेंटेशन अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी. पोस्टिंग झालेलं आहे गोवा येथे ॲज अ क्वालिटी कंट्रोल मॅनेजर. सो
सो माझं प्रोडक्ट रिलेटेड मी सांगणार नाही आहे, फक्त व्यसन कोणीही करू नका, स्वतःच्या शरीरावरती व्यायामावरती लक्ष द्या. किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून, किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून, रूप साठवू मनात घेऊ डोक्यात भरून, रूप साठवू मनात घेऊ डोक्यात भरून, पुन्हा डोकावून पाहू ज्या वर्गात शिकलो, पुन्हा डोकावून पाहू ज्या वर्गात शिकलो, शोधा खाना खुना काही ज्या बाकावर बसलो. आओ सर. सर बदललेच लय झाला व्हिडिओ. अश्विनी सुनील साळुंखे. माईक जवळ घेऊन बोला. अश्विनी सुनील साळुंखे. कसं वाटतं पहिल्यांदा आलाय? किती वर्षानंतर आलाय तुम्ही? 20 वर्षांनी एकत्र आलोय आम्ही. अशा आधी मध्ये गाठी पडते की जत्रत. मी काय म्हणतोय, बोलण्याचा ढंग असाच जाईल. असाच आहे ढंग. जत्रत गाठी पडतात की हा मग तुझं काय चाललंय, मग मला 2 मुलं, मग मला 1 मुलगी, मग माझं आमकं चाललंय, माझं तमकं चाललंय, मग आईस्क्रीम दे, आमकं दे, तमकं दे. हा दिप्पीचं मला आठवतं. दिप्पीचं सांगते तुम्हाला. दुपारचं टाइम झालं म्हटलं का नाही, ऐका, दुपारचं टाइम झालं म्हटलं का नाही, दिप्पी पाण्याच्या टाकीव गेलीच, तोंड धुतलं की फळ्याचं येणार पावडर, अशी फळ्याची पुसणार सांगली की दिप्पीने सगळ्या तोंडाला आठवणी सांगते. आम्हाला दुपारची सांगडीनं खेळायची सवय असायची. जेवलं की सांगडीनं खेळायचं. असंच सांगडीनं आम्ही खेळत होतो. निलमीची अशी जी सांगड सुटली, निलमी 80-5 वड्यात गेली गोलट्या खात. टीव्हीत शूटिंग कसं असतं तशीच निलमी कलटी 80-5 घालून निलमी. लय मज्जा दुपारची, लय पाहिलं शाळेत. दुपारचं डबं खायचं. शाळेत नाही येताना कुंभार सर काही सावधान म्हणलेले, एकदम सावधान ते एकदम एक साथ सावधान म्हणलेले. त्यांची जरा बोलण्याची स्टाईल वेगळी होती. ही पडदिशी हसली. सरांनी तिला पुढं घेतली. कोण हसलं पहिल्यांदा पुढं याचं, कोण हसलं आपणीला पुढं घेतली. मी 8वीत असताना निकम सरांची कानाखाली खाल्ली होती जोरदार अशी का नाही. चक्रीय राशींचे अवयव पाठ होतं माझ्या. चक्रीय राशींचे अवयव त्यांच्या भ्यानच का नाही, माझं चक्रीय राशींचा अवयवच माझ्या ध्यानात न गेलं सगळं. अशी जी खाड दिशी निकम सरांची माझ्या कानाखाली बसली. त्या आज तागायत ती निकम सरांची कानाखाली मला आठवते त्यांची जोर. निकम मॅडम रुपीला काय म्हणा, रुपे ए रुपे तुझ्या बाप्पाचा बेंच आहे ह्याच्या उठी होतेस तू, झिंजा उपटणार अशा रुपीला म्हणा. रुपे निकम मॅडम रुपीचं त्यांचं कर्कटकनं सरिता आणि रुपी कर्कटकनं बेंच त्यांनी कर्कटकनं हे केलेला. तुमच्या बाप्पाचा बेंच आहे वेगळं ह्यो. हा तुमच्या बापाने बेंच आणून दिले. ए रुपीला अशा छड्या बसायच्या. लय मज्जा पहिली शाळेत. हाच वर्ग शोध बॅन शी आणि मीच, आम्ही दोघीच शोध बॅन. 5वी पासून ते 10वी पर्यंत आम्ही इथंच बसत होतो दोघी. पवार मग कशी सण केली सांगा बरं. तर मला येतच नव्हतं अजिबात, इंग्लिशच येत नव्हतं मला. मी हिच्या तोंडाकडे पाहिजे, ती माझ्याकडे तोंडाकडे बन. पवार सर इथं येऊन उभं राहणार. तू काय तिच्या तोंडाकडे बघतेस, तुझं पुढे इथलं सोडू की तू का, तू कशाला बघते तुझ्या तोंडाकडे, तुला येतंय ना. मी आपली गप लिहायची, येत तर काहीच नव्हतं आम्हाला. पाटणकर सर पुढं उभं राहणार, विज्ञानाचं सगळं शिकवणार. ह्यो ओसी ह्यो 2 ते कार्बन डायऑक्साईड ते ऑक्साईड काढायचं तर काहीच नाही. पाटणकर सरांचा एक शब्द मला आठवतं, पावट्याची आमटी कोणी खाल्ली होती. ती माऊली अशी आहे ना की तिला खाणं असलं की बाद झालं. पहिला खायचा विषय. मी आज सकाळीच तिला फोन केला, नाश्त्याला आम्ही सगळे हजर आहे, वडापाव संपत आल्यात,
ती म्हणली नाही नाही माझा ठेवून घे, मी अर्ध्या तासात पुसत्या. जिथं खायला असेल तिथं पहिल्या नंबरला ती हजर. निकम सर होते, आम्हाला कोण बोलले की नावं लिहायला सांगायचे. तर मुलींमध्ये एक मुलगी होती वैशाली पाटील म्हणून, तिनं आमचं 1000 वेळा नाव लिहिलं सर. मग तिनं आमचं 1000 वेळा, आम्ही पण तिचं 1000 वेळा लिहायचो. पण खरं सांगायचं तर आम्हाला मुलींची म्हणजे सगळ्यांचेच होते, मी बोलतो की मुलांना मुलांशी आणि मुलांना मुलींशी बोलताना एक भीती वाटत होती. असं काही बॅरियर नव्हतं किंवा बोलायचं नाही किंवा इगो होता असं काही नव्हतं, पण एक मनात भीती असायची, त्यामुळे आम्ही बोलत नव्हतो. ते संस्कार होते. आम्ही वाट बघायचो, ह्या क्षणाची वाट बघायचो आम्ही आतुरतेनं. शाळेत हे चालू असायचं आमचं काय प्रार्थना वगैरे, प्रार्थना प्रतिज्ञा. मी कायम उशिरा यायचो, 10-15 मिनटं उशिरा. आणि उशिरा आलं की मग आम्हाला लाईनमध्ये मागं उभं राहायला लागायचं. मग आम्ही 10वी जेव्हा होतो त्यावेळेला काही मुलांचे कंठ फुटलेले असायचे. आम्ही बारीक होतो त्यावेळेला, त्यामुळे आमचा आवाज नाजूक होता. आणि पूर्वी अशी उंची असे असेंडिंग ऑर्डरनं लावलेली असते, मागं मोठी पोरं. आणि मग आम्ही उशिरा आलो की मागं उभं राहणार. मागं जी पोरं होती त्यांचे कंठ फुटलेले असायचे. म्हणजे जनगण ही जोरात म्हणणार, जनगण मन. आणि मला यांचा हसायला यायचं. परत आणि वरनं मार खायचं, एक तर उशिरा आलं म्हणून मार आणि ते हसल्यामुळे मार. दिवसाची सुरुवातच छडी गावून व्हायची आमची. महत्वाचं मला एक सांगा, प्रार्थना कोणती होती आठवत्या? एका मिनिटात समजेल हात जोडून प्रार्थना येते का बघूया, म्हणा बघू. आठवते ना? सर्वात्मका शिव सुंदरा स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभुवा फुल्या जीवना सर्वात्मका शिव सुंदरा. पण 5वीमध्ये असतानाचा मला एक किस्सा आठवतोय. कार्यानुभवला आम्हाला निकम मॅडम म्हणून होत्या, वर्क एक्सपिरियन्स, आणि ते काही कुणाला जमायचंच नाही विशेषतः. आणि एकदा आम्हाला सांगितलं होतं आकाश कंदील करून आणा, ग्रीटिंग्स करून आणा, हे करून आणा. आणि माझी फ्रेंड XYZ, मी नाव नाही सांगणार तिचं, तर मी आकाश कंदील बनवला होता. मॅडमनी काठीच्या टोकावर असा वाटला, कुठे लावायचं. शाळेतला हिस्सा म्हणजे कुठला, पाटणकर सर इकडं हे करत होते नाही का, शिकवत होते नाही का. तर त्यांना काहीतरी आठवत नव्हतं, एक थोडंसं लिहिलं भूमितीचं. आणि त्यानंतर त्याने काहीतरी म्हणले ना का, असं हात हे करत की काय बरं काय बरं. मी शेवटला होतो, मी म्हटलं हाय बरं म्हटलं. हाय बरं म्हटलं की घड्याळ काढलं. हो हो, मागं जेवून धबडलं जोरात असं खतरा. काय साधा खोडी काय महाराज नाही ते, पण ते याच खोडी करायचं, वळवळायचं नाही. हो, तिथं हात कर, इथं कर, काय कर, असं नाही असं. असं गोष्ट तू बोल बोल. वेळात वेळ काढून हा अमूल्य वेळ आपल्या शाळेसाठी किंवा आपल्या मित्रांसाठी तुम्ही दिला, त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानतो. विशेष म्हणजे हा कार्यक्रम आपण आयोजित केला, यामागचा उद्देश दुसराच काही नसून फक्त आपण सर्वजण 20 वर्षापासून लांब होतो, एकमेकांना भेटलो, एकमेकांची ओळख झाली, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो. बाकी जसा आमचा मुलांचा जो ग्रुप आहेच एक, तसा मुलींचा पण ग्रुप असेल ते आम्हाला काही माहिती नाही. पण आम्ही कंटिन्यू एकमेकांच्या टचमध्ये असतो. कोणाचं काय असेल, कोणाचं काय नसेल, आम्ही सर्व एकमेकांना सर्व सांगत असो. अजित म्हणा, हर्षवर्धन म्हणा, उदय म्हणा, बाकी विशाल, हे आम्ही सगळे कॉन्टॅक्टमध्ये असतो. कारण की आत्ताचं युग असं आहे की एकमेकांना बोलायला वेळ भेटत नाही. आज जर हर्षवर्धन आज मला भेटला तर उद्या तो पुढून गेला तरी त्याला माझ्याशी बोलायला वेळ असेल किंवा नसेल हे कोण सांगू शकत नाही. पण एवढा वर्षानंतर तुम्ही 20 वर्षानंतर एका अमोल म्हणा किंवा कुलदीप म्हणा, याच्या एका फोनवरती तुम्ही एवढे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि विशेष म्हणजे काही नियोजन न करता माझ्या मनात सहज आलं. मी दादांना एक कॉल केला, फक्त दादा असं असं आहे, मी जुळवाडीवरून बोलतोय. आम्ही पहिलं एकमेकांना भेटलो होतो पण असं तोंड ओळख नव्हती. पण मी त्यांना कॉलवरती बोललो असं असं आहे, माझं एक काम आहे तुमच्याकडे, तुम्ही काम करणार का. ते बोलले की काय काम आहे. तर म्हटलं तुम्ही नाही म्हणू नका, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही मला काही पण करून हव्यात. तर ते बोलले काय काम आहे. तर मी त्यांना बोललो की असं असं गेट टुगेदर आहे, तुम्ही या तिथे, आमच्या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती लाभली तर खूप छान वाटेल मला. माझ्या एका कॉलवरती त्यांनी इथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांचा छोटासा सत्कार करतो मी.
अशी साथ द्या. पुढे काय असेल कार्यक्रम वगैरे तर आम्ही तुमचे नक्कीच तुम्हाला बोलू. धन्यवाद. माझ्या खरंच बंधू भगिनी आहात माझ्या तुम्ही सर्वजण. अशी आनंदात सुखात समृद्धी आणि ऐश्वर्यात नांदा. असेच एक गेट टुगेदर परत पुढल्या वर्षीही भरवा. मी सांगितल्याप्रमाणे एकत्र या, आपल्या परिवाराला इन्व्हॉल्व करा आणि एकमेकाचा खंबीर म्हणजे असा पाठिंबा बना. मित्र फक्त कशासाठी 2 दिवस आज इथं आलो गेट टुगेदर म्हणून नका. गेट टुगेदर हे कशासाठी आहे, तुम्ही इन्व्हॉल्व झाला आता तुमच्या बछड्यांना इन्व्हॉल्व करा. गेट टुगेदर इथून पुढं तुम्ही अशीच करावी असं मला वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय ते मला एकदा कळू द्या. योग्य आहे हे की फॅमिलीला इन्व्हॉल्व करणं. आता माझा हा मित्र आहे, माझा वर्गमित्र आहे. आम्ही दोघं गेट टुगेदरला आलो. त्याच्या बायकोचं काय घेणं तर नाही, माझ्या बायकोचं काय घेणं तर नाही. त्याची पोरं कुठे आहेत त्याला माहीत, माझी पोरं मला. पण जर मी माझी बायको आणतोय, हा याची आणतोय, माझा एखादा बछडा त्याचा एखादा बछडा, आम्ही ओळख करून देतोय किंवा नाही आम्ही लहानाचं मोठं झालोय, ह्याचा स्वभाव मला माहिती आहे, माझ्या स्वभावाला माहिती आहे. आम्ही एकमेकाला कधी दगा दिला नाही. तुम्ही पण तसंच राहा. आत्ता आपला छोटा परिवार आहे, ज्यावेळेस त्यांना इन्व्हॉल्व करू आपण त्यावेळेस जो मोठा परिवार होईल ना, ती ताकद बिनतोड असेल. तुम्हाला जगात कुणाची गरज नसणार आहे. ही जर 100 माणसं तुमच्या मागे असतील ना, त्या जगात लढण्यासाठी काय राहत नाही. ओके, एकदा प्रयत्न करा, सर्वांनी इन्व्हॉल्व व्हा. ओके, धन्यवाद भावानू. रामकृष्ण हरी. बारे ना जेवण प्रत्येकानं जरा हात दाखवा रे. हे पुरी दाखवा, श्रीखंड दाखवा सगळ्यांनी. रयत शिक्षण संस्थेचा चालेल चालेल. बस अजून काय तुम्हाला म्हणायचं म्हणा. मला सुचलं ते मी सांगितलंय. निर्मिती तुम्ही मित्रांनो, जग बदललं, माणसं बदलली, पण शाळेच्या आठवणींचं पान अजूनही ताजं आहे. पुन्हा भेटू, कारण शाळा एकदाच संपते पण शाळेची माया ती आयुष्यभर आपल्या सोबत राहते.